काय लेख काय जनावरांचे हालात बा, गवतही राहिले नाहीत वावरात. काय वागवा हे ढोरं लेकाची. हा पण आता कसं आपण शेतकरी म्हटल्यानंतर वागवाच लागतात बाप्पा. शेणा पाण्यासाठी खत नाही पाहिजे आपल्याला वावराले. फक्त बापूनी मजुरी येत नाही वापरायला. आता एकटा कदलोक करशील गड्या शांतारा. हे कसं या ढोराचा हिडच म्हणून टाकतो. लय शेतकरी आपल्याला लय शेणखत पाहिजे वावराले. पण आता काय करशील तू, एकटा कदलोक टोले घेशील. हा किती चारा आणू टाकशील यायले. हा हे कसं हा हिडच म्हणून टाकतो. आता हे ढोरं खोरं ठेवूच नको सायाचे. काही पुरत नाही. हे रोजदारी मागात नाही. काय बा कोणी कामाला येत नाही ना. काय करतं हे एकट्या डोक्याला टाक. बाहेरकडे हाय रे गड्या शांताराम आहे. चालणं बा चालणं त्याला विचारून बा रे काय कसं काय करावं लागते पुढे जायचं. चाल शांताराम. काय म्हणता तर बाबू आता काय यायचं आता फसकूट. आलो बोला बुडे बा काय म्हणता. गड्या शांताराम माझी गुंडी अटकली गड्या. काय करू गड्या, मला काही सुसून नाही राहिलं गड्या. मा डोक्याला भलताच ताप झाला गड्या. हातानं अगो काम केले म्या. काय करू सुसून नाही राहिलं रे बा. आता आला बुडा सांगायला आपल्याला ते बुडीचं कीर्तन. दुसरं काय असेल बुडीला झालं बुडेल तसं झालं. आता हेच आहे. काय झालं बापा, कुकडे गुंडी अटकली तुमची. हा काय काऊन एवढं परेशान आहे बापा. काय सांगू गड्या बाबू शांताराम तुले मी. माझ्यानं हातानं अगोपणा झाला ना. त्या कमलीचं पोट आलं माझ्यानं. मा लेकरू आहे तिच्या पोटात. काय करू मला काही सुसून नाही राहिलं बा. मध्ये तुला भेटा तेरे दिले. मा लेकरू एक तर तिच्या पोटात खाय पिये सोय आहे नाही आहे. बेजा टेन्शन मध्ये अवघड आहे मी. नाही मला हे पहिले वाटलंच ना अशी गडबड आहे म्हणून तर तुम्ही कमला करा. आता आला मा लक्षात आहे आता. हो गड्या शांताराम या डॅनियल समजून सांग बरं. हा कसा कमलीच करून राहिला. कमलीच्या पोटात म्हणते मला लेकरू आहे म्हणते. तिला भेटायला जाणं गरजेचं आहे म्हणते. मले तिला खाय बियायला नेतो म्हणते बा. तिचा नवरा तो रामचंद्र तसा कुठंच घेऊन बसेला. हा वाडग्यात दिसला की बस याचं कंबळच मोडते डॅन्याचं. तिचा नवरा बेकार आहे तो. तर कसं याला दोन गोष्टी समजून सांग बा तू. अरे काय करू मी हे सांगा तुम्ही मले. मा लेकरू तिच्या पोटात आहे. तिच्या पोटात मा लेकरू असल्यावर मागचीच लागीन काय इकडे. तिची खाया पियाची याची त्याची गोळ्या औषधी घेते की नाही याची चिंता करावं लागेल की नाही. याची देखभाल करावं लागेल की नाही. कोण आहे दुसरं करणार माशिवाई. पुडुबा एवढी गडबड केल्या चालते का राजा. जरा शांतता ठेवा ना. जसं कसं मॅटर दबू द्या बाई. थंड होऊ द्या. मग काय करायला करून आपण कसं हातानं मोडलं ना म्या तुमचं मॅटर काय आहे तर. गड्या शांताराम मा चितणी लागून राहिलं गड्या. एक तर तिच्या पोटात मा लेकरू आहे. सांग ना तू कसं मा चित लागेल तू सांग मला आता. राजा तुम्ही मागचे दिवस पुढे आणता राजा. कालच मॅटर मोडलं तुमचं पण तुम्ही आले माझं. माया कान खोऱ्याले. काय राजा कसे माणसं आहे तुम्ही. जराशी कसं हे मॅटर दबू द्या तुम्ही. शांत होऊ द्या पूर्ण मॅटर. मग पाहू पुढे काय करायचं आहे तर लोक काही आता वलवल करू नका. मा लेकरू आहे असं हे करू नका. कमलीचं पोट आलं हे अशी बंब मारू नका गावात आता. हाव ना गड्या शांताराम याला सकाळपासून सांगून राहिलो मी की गड्या त्या कमलीच्या भेटेच्या नान तू सोडून द्या आता. कसं तिचा नवरा कुठे गेला की मग पाहू आपण पुढे काय करायचं आहे तर मॅटर थोडंसं दबू दे. पण हा गड्या ऐकतच नाही बा. हा घोड्यावरच बसला नाही म्हणते मला भेटायला जाणार म्हणते कमलीले. मा पोरगं जाय म्हणते तिच्या पोटात. ते तू लय सांगून राहिला पण मा चित नाही लागून राहिलं ना. मा लेकरू आणि तिच्या पोटात तुम्हाला समजते की नाही काही. तिची खाया पियाची सोय करायला लागेल ना. नाहीतर मग ते कुपोषित निघीन ना लेकरू. चिडीचं पिलू काय करू मग त्या मर्याद ना जित्यात त्या लेकराचं सांगा ना तुम्ही. खाया पिया सोय केली तर टणक निघीन बोरगो 3-3.5 किलोचं. अरे हो बुडे बा आम्हाला माहित आहे तुम्हाला चिंता आहे म्हणून कमला बुडेची. अरे तिला दिवस आहेत तुमच्यापासून. तुमचं लेकरू आहे तिच्या पोटात. माणसाची चित लागत नाही. पण आता कसं कालच मॅटर मोडलं. आज तुम्ही त्या बुडीच्या घरी जासाल तो बुडा तुम्हाला जाग्यावरती राहू देईन काय. तिचा नवरा रामचंद सांगा ना तुम्ही मुले. ते तेच मोडत राहा का मग आम्ही तुमच्यासाठी भांडणच करत राहा का. पण मग काय करू नाही राहू देईन मला जाग्यावरचं. पण काय करू मला चितणी लागून राहिलं ना. मी सध्या काहीच करू नका. तुम्ही मुकड्यान घरी जा. मस्त शांत झप काढा तुम्ही. हे वातावरण दबलं की मीच येत तुमच्याचं काय करायचं काय नाही मग सांगतो मी तुम्हाला. बड्यानी चा शांताराम म्हणून राहिला तेच बरोबर आहे. चा आता काही कसं गलबोला करायला पुरत नाही. शांत झालं मॅटर की मग पाहू पुढे काय आता. चाल आता शांतारामनं हात वर केले दाखवून काय करू शकतो. याच्यावरच माझ्या कशी उमेद होती गड्यावर काय ना काय पर्याय काढी. पण हा गडी म्हणते शांतता ठेव. आता बरं ठीक आहे बा ठेवतो. चाल बा चा.
हो तुम्ही काही काळजी नका करू, तुमचा पुरा बंदोबस्त बसू, तुम्ही काही वांधा नाही. बस त्या बुड्याला फक्त कुठे जाऊ द्या, तुम्ही बरोबर मेळा तुम्ही, तुमचा चिंता करू नका तुम्ही आता. बरोबर चाल मग येतो मग आम्ही. येतो तारे गडा मोठा. हो या. अरे बा या बुड्यानं काही घोर करून ठेवला बा, कोंबडीचं पोट आणलं बुड्यानं, आता कसं करा बा हे आता. याच्यात त्याला का हात टाकणं म्हणजे मूर्खच पण आहे बा. आपल्याला खेटच खाणार. पाहू आता काहीतरी काय होते तो बुड्याचा, पाहू बा. मित्र पाहता फक्त कसं सबस्क्राईबचं बटन दाबा आणि लाईक करा चॅनलने. मित्र हो या बुडाबुडीचं काय होते काय माहित बा, मला काही सुसून नाही राहिलं बा. आता कसं विचार करतो बा जरासा मी आता काय आता. अरे बा शांताराम शांतच बसतो आता, शांततेत बसे का ठिकाणी आता आणि विचार कर. अरे पाय शिवला, अरे आमच्या बुडा कुकडे चालणार बा थैली घेऊन. बुडीला एकटी सोडलं गड्या गड्या. हा का मॅट आहे काय बिले काय बुडीला एकटी सोडून राहिला, हा कुकडे चालला थैली घेऊन का. याचे कान भरायला लागतील बा आपल्याला. पहिले कसं इंटिमेशन द्यावं लागेल आपल्याला. कसं मग हा जर कुकडे फरार झाला तर त्या बुड्या जमीन डबल गेम. तर डॅनी काय खरा आहे का. हो शिवला, कान उचलल्या बुड्याचे चांगले, तू बैकून दिले खाली आले. कसं गा डबल तमाशा झाला पाहिजे ना. हा दे बैकून दे. येऊ तर द्यायला इकडे येऊ दे तू. बरोबर सांगतो त्याला मराठीत आता काय म्हणजे राजा बुडे बा कुकडे चालले तुम्ही त्या बुड्डीला सोडून. एक तर तिला सोबत नेत जा तुम्ही, इकडे गाव चरून राहिली ती. हे बुडे हेंबाळ जायला का तर येऊ दे विचार तुम्ही त्या बुड्याला. अरे का हो बुडे बा कुकडे चालले. नाही गड्या शिवला, निराधार काढायला चाललो बा, पगार आला ना आपला. आता काही सोय नाही गड्या, निराधार शिवाय पर्याय नाही आपल्या. निराधार काढायला चाललो बा. अरे निराधार काढायला का एकटेच चालले का तुम्ही. त्या बुडीला घेऊन जाते ना. बुडीला नेत नाही तुम्ही. नाही शिवला, बुडील नाही आता काम नाही गे, आमचं जॉईंट खाता आहे ना. जॉईंट खाता कसं माई सही दिली की बस घेऊन जातात पैसे. बुडील नाही आता काम नाही ना, काय फलतू उन्हात आता टोले. काय राजा बुड्डी बा जॉईंट खात्यानं आण लागले राजा. इकडे तुमचं जॉईंट खातं होईल ना बुड्डी बरोबर. कसं बुडी दुसरं जॉईंट खातं काढीन इकडे गावात, कसं बुडीला एकटं सोडू नका बा. म्हणणं काय शिवला तुझ्या, म्हणणं काय. अरे बाबा तुमची बायको लय बतालाय हो राजा. तुम्हाला तिकडे जाऊ देते आणि इकडे गुलछेरे उडवते ते कसं तुम्ही कसं बुडील सोडत ना जो एकटं सोबत घेऊन जात जा. कसं बेकार होईन बरं हे. एकटं तर डॅनी कसं हात धुवून लागेला तुमच्या बायको या नांदी. नाही काल पिशार काढला तिचा. आता काय नखरे करीन रे ते. आता तू सांगतो खालची मुंडी वर नाही करत ते. आता नाही करत ते. डॅनी फॅनी सारे गायब व्हायला जाता. आता नको टेन्शन घे तू. आणि अजून जर मला काही माहित पडलं की बस कुठं झोड थोडं बस. पुढे बा पिशार काळा काही काळा बुडी नाही सुधरत. तुम्ही बस हटून बित्ती मारली की तिकडे डॅनी घुसला तुमच्या वाडग्यात. तुम्ही टेन्शन घेऊन नका. पहा तुम्ही कसा खेळायचा आता. आमच्या म्हटलं आहे का तुम्ही काही जाऊ नका. काय त्या निराधार फिरायला काय नाही जाऊ लागू. तुमच्या घरा इकडे सत्यानाश होऊन जाईल. बुडी जर दुसऱ्यासोबत गेली न पोहून बसला की तुम्हाला चोयत मग काही खरं नाही. मग नाही भेटे तुम्हाला दुसरी बायको. या वयात कोणती येत. जे आहेत ते सांभाळा आता. इकडे तिकडे काय निराधाराच्या नाही लागू लागू. अरे गळा शिवला, निराधारच्याच भरोशाला गळा काम होत नाही माझ्या गावात. आता पगार येला कसा तरी आणतो म्हटलं काढून. मग मला काही डबल जायचं काम नाही ना. बुडे बा जा तुमच्या मतान करावा. आम्हाला काही घेण देण नाही बा. तुमचं पाप पुण्य तुमच्याच. तुमचं घर आहे बापा. तुम्हाला जे काही करायचं असेल ते करा बापा. गळा शिवला मा मने करत नाही जायले. पण आता पैसे येला बघ खात्यात तर कसं काढायला जाच लागते. बस असा जातो असा येतो ना रे. पाय तू आता वाऱ्यासारखा येतो ना मी. बरं सांगितलं तुला मला. पाय तू आता सांगून मी काही फरक नाही पडत ना. तुम्ही काय राजा माणसात आहे काय. तुमच्या काहीच होत नाही. भुजला पापड फुटत नाही म्हणून तो बुडी इकडे तिकडे पळते राजा. तुम्ही असे आहे ना धावधाव बुडीला सोडून जाता. 4-5 दिवस तिकडे राहता. मग काय मग बुडीला आठवण आली काय करीत मग हाय डॅनी. तुमचं काही खरंच नाही आहे ना. तुमच्या कसं बुडीचा मेळच येत नाही. म्हणून तर राजा हे बोगस कामं चालू आहे तुमच्या घरी. काय म्हणणं काय रे. म्हणणं काय रे. ऐकून राहिलं जास्त हे करून राहिला. काय काय उडून आला. माणसात नाही तुम्ही पाहिलं का मला. हो बाबा तुमच्या रस्त्यानं जावा. मला काही नाही करा लागत. घेण देण नाही मला तुमचं. ते बुडी काय करून तुम्ही काय करा तिकडे जा. काशी बरं त्या डॅनीचा आयुष्य होते तिकडे तर. म्हणजे हा शिवले खरं बोलून आला खोटं नाही ना. हे माई बायको विद्या शेलवानाची आहे. हिला एक तर चटक लागेल बाईची. आता आपण तिथं झाकून राहिलो पण काही मेळ येऊन नाही ना. कसं आता निराधार काढले तर खायला भेटणार नाही. पण हे बावन लवड्याची तिकडे कुकडे मरते कोणाच्या मागं. एक मन म्हणते जा, एक मन म्हणते नाही जा. कसं काय करा माणसानं. बुडे बा काढू ना निराधार तुम्ही. तुमच्या घरी इकडे निराधार होते दुसरा. जा लवकर जा. काय करू रे बापा देवा. कसं करू आता. काय करू. ही दशेल वाहनाची माझी बायको आहे. कसं करू आता. जायचं वापस जायचं पुरते. काही नांदी लागेल पुरत आता. चल गेला रे हा वापस आता.
हा आता नाही डॅनीचा मेळ. नाही नाही, त्या डॅनीला मेळच होत्याला पाहिजे ना रे. लय वय वय करते ना रे तो. हा आपल्याला शिकवते तो. चाल चाल तिकडे डॅनी चार्जिंग करून आणि डॅनीला वाळग्यात पाठवू आता. बुडा गेला असं माजून करू. मग असं रामचंद्र रंगे हात पकडते त्याले. मग झपका झपकी होते ना गावात. हो शिवला असंच करू. चाल चाल. हो डॅनीला घेऊन पाठवून वाढ्या. चाल चाल. पाहायला भेटते मग मजा आपल्याला अजून. अरे गड्या मोठा कसं रे बा हे. शांतारामनी हात वर केले गड्या. तोही गडी म्हणते शांतता ठेवा शांतता ठेवा. गडबड करू नका. सांग बा आता कसं करतो. मला का इकडे चित्त लागून राहिलो बा. जीव नाही का माझ्या जीवात जीव नाही. बाबा शांताराम म्हणाला तेच बरोबर आहे. शांतारामचं काही चुकलं नाही. आता कालच लेका ते भांडण मोडलं शांतारामनं. बैठक बसवली. शांतता आता इर्जन पडलं त्याच्यावर. आणि आता तू डबल तेच गडबड करून राहिला. तर कसं ह्या गडबडीत कसं चांगले कामं होत नसतात ना. नाही शांतारामचं काही चुकलं नाही. पण चित नाही लागून राहिलं ना. असं वाटतं आताच जा कमलीले भेटा. काय कसं काय औषध गोळ्या घेऊन राहिली की नाही. काय काळजी घ्यायला कोण ना कोणी. कसं मन लागत नाही रे माणसाचं. मन नाही लागत ना म्हणून. कसं आहे गड्या डॅनी तुझ्या मनाई तुला समजूत काढाच लागेल आता. कारण की कसं आहे माहिती आहे का आपली दगडाखाली हात दिला. आता काहीच करू शकत नाही. एक तर त्या कमलीचा नवरा तर घरी आहे तो रामचंद. तू जर दिसला की नाही बस तुला आरेपाठी एक करीन तू येतो. झोडल्याशिवाय तुला राहणार नाही तो. म्हणाला ती बरोबर आहे गड्या. आता रामचंद तटी असल्यावर तो काही मले काही लाड करणार नाही. माय काही मुकी घेणार नाही. मला मारल्याशिवाय तो सोडणारच नाही. तो तटी गेल्यावर मी आणि पुरा जात खाऊन तो मार. त्याला पुरा शक आहे मावर. मी तर म्हणतो त्याला माहिती पडलो शी की कसं यानं घोर घराला म्हणून डॅनीनं. अरे म्हणून शांताराम म्हणे बुडेबा तुम्ही शांतता ठेवा. गडबड करू नका. शांताराम बरोबर फिल्डिंग लावते. तू काहीच काळजी करू नका आता. शांतारामकडे सारं सोपव तू. अरे शांतारामला सांगितलं तू ना इरबिडपणे. आता काहीच टेन्शन घेऊ नको तू. आता शांतता लय ठेवा वाटते मुली. पण मुली करमत नाही ना रे. असं वाटते की तिला काय ना काही विचारा बा. काही कमी आहे का काय आहे का. चित नाही लागत ना रे. आता पाय नुसत्या बायकोला जर दिवस असते तर तुही चित लागलं असतं का. सांग ना तू मला चित लागलं असतं का ती. अभि इद्दाशील वानाच्या तिसऱ्या घरी उसरा आहे ना ते तुझी बायको फायको नाही ना. तू वागवायला आहे ना तिचं पोट आलं. आता तिचा नवरा हजर आहे तर काय करशील तू मला सांग ना. काय करशील. हजरचा मारामाऱ्या करायला जातो काय. तू येते आता विचारलं असतं दिले चित लागत नाही माफला नाही. बरं काय माणूस आहेस की जनावर असल्या का तू. अरे पण वागवायला आहे तर काय झालं. मा लेकरू आहे तिच्या पोटात. आम्ही एका ठिकाणी बसलो उठलो ना बाबा. आता सांग मा लेकरू तिच्या पोटात असल्यावर मा चित लागीन का. बापा चित लागत असते काय. सांग ना तू मले. आता तोच बेचा पाळा डबल सुरू झाला. आता तुला शांतारामनं समजून सांगितलं की बुडेबा तुम्ही टेन्शन घेऊ नका. काय आहे तुम्ही मोडतो. पण तू येले का तेच टिपरू चालू आहे का. तू का माणूस आहेस की जनावर आज बेले का. तुला समजत नाही का मराठी येत काय लेखा डॅनी कसं करून आलं का लहान लेकरासारखं रे तू. तुमच्या लक्षातच येऊन नाही राहिलं माया काय म्हणणं आहे. तर काय म्हणणं आहे मला तुमच्या लक्षात येऊन राहिलं. तू चाल बरं घरी चाल बरं लोक. बाजूवर शांततेत पडतो आता झपभर. तू पहिले तू चिडचिड करू नका आता. आणि तोच तो विषय आता डबल काढू नको. उकरून घेणं ना देणं फालतू. तू हे म्हणलं का तू कसं दुखी करतो ना आमचं बी मन दुखी होते. मग तुला पाहिलं असं की एक तर हिंबट तोंड करतो निघायले का. असं वाटते की तू कोणी मेलं काय माणूस आज गड्या तू. चाल बस चाल. आता तू एवढं म्हणून राहिला चाल बा. आता कशी तरी मनाई समजूत घालतो बा. शांतारामला पहिले भेटायला जा लागेल. तो मला डबल आता की काय म्हणते काय नाही. काय विचार केला गड्यानं तर विचार लागेल बा त्याले. एक तर माझी चित नाही लागून राहिलं. चाल तू पहिले चाल मुकड्यात जा. चल लोक चाल. आला तेच ते. हो चाल बा चाल. का रे हो तू आबाशी कोण घडी भांडण करू राहिला तू. मॅड झाला का ह्या तू. काय का झाबरू का एवढा लेका समजदार पोरगा लेका तुले सोबत नाही रे बाई. हे आपल्याला पटलं नाही लेका. म्हातारा माणूस आहे लेका. लेकरासारखी बुद्धी असते म्हाताऱ्या माणसाची. कधी लेका उठ सुट गोंड्या भांडण करू राहिला त्या बुड्यासोबत तू. आता ते या वयात बुडा चिडचिड करणारच आहे. तुम्हाला माहितच नाही ते बुड किती तिथाला येतं. त्या बुड्याने बुडी वागवली ते कमला बुडी. उठला सुटला की तटीच जाते. घरात मी पैसे आणले की डब्यातून पैसे काढते तिकडे हवाला करते. सांगतो आता काय करू मी. इकडे लगा धो मरतो ना रे बा. उरा पोटा घेतो ना इकडे लोकायले मी. काम करतो रातभर दिवस. कामाचे पैसे पुरून नाही राहिले त्या डगऱ्याला. सांग दादा काय लोणचं घालू मग त्या बुड्याचं मी. म्हणतो वागू देईन ते वागवलीच. 100-200 अशीच द्यायची बुड्याली.
पण कसं आहे त्या बुड्याचं कसं मनोरंजनाचं साधन झालं ते आता. आता काय करीन या वयात तो बुड्या, सांग ना तू. आता मरती वय झाली बुड्याची, जाऊ दे ना गड्या, कुठे विचार करतो गड्या. आज नाही तर उद्या मरणारच आहे बुडं. हो पाटील, बरोबर बोलून राहिले तुम्ही. मी आहे की नाही तुमच्या बापा जो मोठ्या पाटला जो येतो आणि त्या तुमच्या बापाला सांगतो की बा एक बुडी वागा तुम्ही. पाटलाला कसं माय पाहिजे. तुम्हाला सही होईन का हो पाटील, तुम्हाला होईन का सही? काय बोलून राहिला, काय बोलून राहिला तू हे? काय बोलून राहिला म्हणजे मी बोललो काही की काही बोलून राहिला? म्हणजे मा आबानं लफडं केलं चालते, पण तुमच्या बापानं लफडं केलं नाही पाहिजे. तुमचा बाप सज्जन राहिला पाहिजे, मा आबा कसं साऱ्या गावात बदनाम झाला पाहिजे. कसं मला मोठं बोलायला आले राजे हो. मला कसं वाटत अशी ना मा आबा लफडं करून राहिला, तर मा आबा लफडं करून राहिलं मला कसं वाटत अशी. अरे पण झाबरू कसं आहे माहिती आहे का, या वयात कसं बुड्यासोबत भांडण करणं बरोबर नाही. म्हातारा माणूस झाला, अरे मा आबा म्हातारा झाला, मग या पाटला बाप काय जवान आहे काय? जवान आहे का सांग ना तू मले. सांगा बा आता काय बोलार वयाच्यात. यानं तर काही होबळ्यात मारली आपली. आमचं एवढंच म्हणणं आहे भाऊ की त्या बुड्याबरोबर भांडण नको करत जाऊ. कसं जे प्रश्न प्रेमानं सॉल्व होतात ना ते कसं दादागिरीनं होत नाही. भांडण करून काहीच फायदा होत नाही. कसं वातावरण टाईट होते आणि तू कसं गोष्ट कसं चिघळत जाते. फालतू कसं भांडण नको करू, प्रेमानं समजून सांग बुड्याले. अरे त्या डंगऱ्याले प्रेमानं माबाले, अरे प्रेमाचं जरासा ऐकत नाही होतो बुडा. खुरू मस्तीवर येते, प्रेम नाही. त्या बुड्या झपकेच पाहिजे. तो बुडा त्याच लायकीचा. प्रेमानं सांगू सांगू थकलो मी आता. प्रेमानं सांगू सांगू तर बापा त्या कमलीया घरी जाऊ जाऊ थकला नाही तो बुडा. काय त्या बुड्याला मारतं काय तू? मारतं काय सांग ना तू. जीव घेतो त्या बुड्याचा? काय पाटील, अगं आम्ही जर केली तर मारीन बी मी. मी कसं दिमागात खाली व्हायला होता, पुरा पायदळ व्हायला. माई एक तर इज्जत राहून नाही राहिली का, तोंड टाकायला लागायला राहील. साऱ्या बाया थू करून राहिले. झाबऱ्याचा आबा लोफर आहे, झाबऱ्याचा आबा बोगस आहे, झाबऱ्याचा आबा कमली बरोबर आहे. साऱ्या बाया टच बोलून राहिल्या तोंडा. काय तोंड टाकायला जागा राहिली आम्हाला? असं बोलणं बरोबर आहे का? शोभते काय तुले? शोभते का हे? शोभते का तुले? हेच बरोबर आहे. कसं हे कसं लातो के भूत भातोशे नसतात ना मानत. प्रेमानं सांगून थकलो मी त्या डोंगऱ्याले. आता कसं प्रेमाचं नाही, आता झपके आहेत. घरी गेलो मी दिसलो की बस मला साधवणं सुरू करते मा आबा. सांगा आता मी कमवून आणून राहिलो, खाऊ घालून राहिलो त्या बुड्याला, तरी उपकार नाही मला साधवी. कदलं काय ऐकू मी त्या डोंगऱ्याचं? आयतं तर खाऊन राहिलं ते कुठं. आणि घरात जे काही जमा होईल ते कमलीला दान करून राहिलं. काय करू त्या बुड्याचं? काय बोलतो वा तू? काही बोलून राहिला गड्या? हे काय माणूस की नाही हे? हेच भाषा समजते पाटील बुड्याले. हेच दुसरी भाषा समजत नाही त्या डोंगऱ्याले. याच भाषेत सांगा लागते. चला मित्र, उर्वरित भाग आपण उद्या बघू. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. आणि बुडीची स्टोरी कशी वाटली कमेंट्स करून सांगा बरं.